हिस्ट्री ऑफ द मराठाच्या पुढील भागात सर्व इतिहासप्रेमींचं मनापासून स्वागत आहे. एप्रिल 1677. भागानगर म्हणजेच आजचा हैदराबाद इथे तानाशाह कुतुबशहाची भेट घेऊन दक्षिणची पादशाही आम्हा दक्षिणीयांचे हाती आहे ते करावे हे ब्रीदवाक्य ठरवून शिवाजी महाराज पुढे दक्षिण दिग्विजयाला निघाले. यानंतर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक श्री शैल मल्लिकार्जुन इथल्या मंदिरात शिवरायांनी शिवशंकराचं दर्शन घेतलं. यावेळी घडलेल्या एका प्रसंगाचं सभासद बखरीने जे वर्णन केलं आहे त्या वर्णनाने भल्या भल्यांना संभ्रमित केलेलं आहे. बरं, याच वेळी शिवरायांनी एक अभंगही रचलेला आहे जो या व्हिडिओच्या शेवटी आम्ही दिलेला आहे, तोही नक्कीच ऐका. त्याचं झालं असं की महाराजांच्या दक्षिण दिग्विजयाची सुरुवात तानाशाह कुतुबशहा याला भेटून झाली. भागानगरमध्ये 1 मास राहिल्यानंतर राजे पुढे दक्षिण दिग्विजयासाठी कूच करते झाले. शिवाजी महाराज हे अंधश्रद्धाळू नसले तरी ते मूळचेच धार्मिक होते. तीर्थक्षेत्रांना भेटी देणं, त्यांचे जीर्णोद्धार करणं, त्यांचे खर्च चालवणं अशी बरीच धार्मिक कृत्य शिवराय नित्यनेमाने करत. या दक्षिण दिग्विजयाच्या वेळी महाराज कृष्ण आणि तुंगभद्रा नदीच्या संगमावर अर्थात निवृत्ती संगमाजवळ पोहोचले. इथून फक्त 40 मैलांवर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक श्री शैल मल्लिकार्जुन हे ज्योतिर्लिंग आहे. महाराजांच्या धार्मिक मनात पुन्हा एकदा आध्यात्मिक तरंग उचंबळून आले. शिवशंकराच्या इतर मंदिरांप्रमाणेच हे स्थानही गर्द वनराजीत दडलेलं आहे. याही स्थळी नीरव शांतता लाभेल असं निसर्ग सौंदर्य आहे. या स्थळी शिवरायांनी निळगंगेत स्नान करून श्री शैलच्या शिवशंकराचं दर्शन घेतलं. इथे पुढे सभासद म्हणतात, राजे स्थळ देखून परमानंद झाला. केवळ कैलासच दुसरे असे स्थळ वाटले. तेथे हा देह श्रीस अर्थात शिवशंकरास अर्पण करावा, शिरकमल व्हावे ऐसे योजिले. ते समयी भवानी म्हणजे तुळजाभवानी अंगात आविर्भवली आणि बोलली जे, तुझं ये गोष्टी मोक्ष नाही, हे कर्म करू नकोस, पुढे कर्तव्यही उदंड तुझे हाती करणे आहे. आता हा उतारा वाचून कित्येकांना वाटतं की महाराजांच्या ठाई आत्महत्येचे विचार उद्भवले. महाराजांनी निराशेने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला असंही बऱ्याच अभ्यासकांना वाटतं. आपण जर नीट डोळे उघडून आजूबाजूला पाहिलं तर अगदी सहज कळेल की सर्वसामान्यपणे आयुष्यात हरलेले भित्रे लोक आत्महत्येचा विचार करतात. ज्यांना आजूबाजूच्या परिस्थितीशी झुंज देण्याची हिंमत नसते असे लोक आत्महत्या करण्याचा विचार करतात. ज्यांनी शिवचरित्राचा नीट अभ्यास केला असेल त्यांना सहज कळून येईल की अफजल खानाचा वध करणारे, शास्ताखानावर हल्ला करण्यासाठी लाखाच्या फौजेत शिरणारे, आग्र्याला औरंगजेबाच्या भर दरबारात सिंहगर्जना करणारे महाराज भित्रे मुळीच नव्हते. आयुष्यात महाराजांनी जेवढे संघर्ष केले आणि ज्या दक्षिण दिग्विजयासाठी महाराज निघाले होते ते पाहता परिस्थितीशी झुंज न द्यावी अशीही इच्छा शिवरायांच्या मनाला दूर दूरपर्यंत शिवली असेल असं वाटत नाही. मग सभासदांनी हे का लिहिलं असेल? तर सभासदांनी लिहिलेल्या या प्रसंगाचं वर्णन हे मेटाफॉरिकल अर्थात रूपकात्मक आहे. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेचा यज्ञ सुरू केला होता आणि त्यासाठी इतर पातशाह्यांच्या शहरांवरती हल्ले केले असले, त्यांची लूट केली असली तर ती लूट स्वार्थासाठी ऐशारामात जगता यावं यासाठी नव्हती. इतर पातशाह्यांचे इतके गड किल्ले जिंकूनही शिवरायांनी कधीच एकाही गडाला स्वतःचं नाव दिलं नाही. सुरत, कारंजा, बागलाण अशा शहरांच्या केलेल्या लुटीतून महाराजांनी कधीच ताजमहालांसारखे महाल बांधले नाहीत की वैयक्तिक उपभोगासाठी तिथून कधीच कोणा स्त्रियांचं अपहरण केलं नाही. महाराजांचा मूळचा स्वभावच धार्मिक आणि न्यायी असून त्यांची वृत्ती सदैव विरक्त होती. आपले शिरकमल श्री शंकराच्या पायी अर्पण करावे याचा अर्थ शिवाजी महाराजांना आपण जे जे अर्जिले, जे जे मिळवले ते ते सर्व श्रीच्या पायी अर्पण करावे असा विचार त्यांच्या मनात आला होता. इथे शिरकमल हा शब्द शिवरायांचं अख्खं जीवन अशा अर्थाने सभासदांनी वापरलेला आहे. महाराजांनी अलम हिंदुस्थानाला यावनी सत्तांपासून मुक्त करण्याचा निश्चय केला होता. हे सर्व करताना जे जे म्हणून मुत्सद्दी डावपेच, लढाया, लुटी करणं गरजेचं होतं ते शिवराय करत होते, पण हे सगळं त्यांच्या रयतेसाठी करत होते. संसारात राहूनही, संसारातील सर्व मायांचा वापर करूनही हा श्रीमंत योगी त्या मायांच्या मोहापासून स्वतःला दूर ठेवू शकला. महाराजांना विरक्त वृत्ती निर्माण झाली असली तरी त्यांनी स्वतःला सावरून आपली कर्तव्य दक्षता सोडली नाही.
आपण निर्माण केलेल्या स्वराज्याला सध्या आपणच मोठा आधार आहोत आणि ते वाढवून भारतातल्या सर्व लोकांना अन्यायी जुलमी पातशहांपासून रक्षण्याची जबाबदारी आपल्यावर आहे हे शिवरायांच्या चित्तात आले. श्री भवानीनेच त्यांना ही उपरती दिली असं सभासद पुढे म्हणतात. शककर्ते शिवरायाचे लेखक विजयराव देशमुख म्हणतात, यावेळी शिवरायांनी खालील अभंग रचलेला आहे जो तंजावरच्या सरस्वती महालात ठेवलेला आहे. नाशिवंत सुखासाठी अंतरला जगजेठी, नाही नाही याते गोडी, लक्ष 84च्या जोडी. 84 लाख योनींमधून गेल्यानंतर जो मनुष्य जन्म मिळतो त्यात नाशिवंत अशा सुखासाठी तुम्ही जगजेठ्याला अर्थात परमेश्वराला अंतरला म्हणजे त्याला लांब केलं आहे. माणूस जन्म गेल्या वारे, काय करशील बारे, शिवराजे सांगे जना, म्यातो सोडिली वासना. एवढ्या परिश्रमाने 84 लाख योनींमधून गेल्यानंतर हा जो मनुष्य जन्म मिळालेला आहे तो गेल्यावर काय कराल? त्यामुळे हा शिवराय तुम्हाला सांगतो आहे की यासाठीच मी वासना सोडलेल्या आहेत. या अभंगातून शिवरायांच्या मनातील विरक्त भाव अगदी स्पष्टपणे दिसून येतो. या प्रसंगानंतर महाराज पुढे दक्षिण दिग्विजयाला गेले आणि यशस्वी होऊन परत आले. पण हा एक प्रसंग महाराजांच्या स्वभावाच्या एका वेगळ्या पैलूवर प्रकाश पाडून जातो. केवळ म्हणूनच समर्थांचा खालचा श्लोक शिवरायांसाठी अगदी चपखल बसतो. निश्चयाचा महामेरू बहुत जनांची आधारू, ज्याचा निश्चय पर्वताप्रमाणे अचल आहे, जो रयतेचा आधार आहे, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, ज्याचा निर्धार न डगमगणारा आहे, असे शिवाजी महाराज हे संसारात राहूनही अलिप्त राहिलेल्या श्रीमंत योग्याप्रमाणे आहेत. धन्यवाद.